नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। मोठे शहापूरमध्ये ॲडव्होकेट DR पाटील यांच्या गणपतीला भक्तिभावाचा सागर। तसेच अलिबागचा कोळी अक्षय पाटील मोठे शहापूर व अनिल दिलीप पाटील यांच्या संकल्पनेतून उभा राहिला नरकातील यातनाचा देखावा, भाविकांचा माहोल। मोठे शहापूर गावातील गणेशोत्सव यंदा भक्ती, संस्कृती आणि कलात्मकतेच्या संगमाने विशेष असा ठरला। गावातील मान्यवर ॲडव्होकेट DR पाटील यांच्या गणपतीत गावकऱ्यांचा उत्साह, भाविकांचा ओघ आणि भक्तिभावाचा सागर पाहायला मिळाला। विसर्जनाच्या वेळी गावकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू दाटले, तर महिलांनी बाप्पाला साश्रू नयनांनी निरोप दिला। याच गावातील तरुण अक्षय राम पाटील, अलिबागचा कोळी आणि अनिल दिलीप पाटील यांच्या संकल्पना व मेहनतीतून उभारलेला नरकातील यातना हा देखावा भाविकांसाठी विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला। अनोख्या सजावटीमुळे 10 दिवस अक्षय पाटील यांच्या मंडपात प्रचंड गर्दी होत राहिली। निरोपावेळी वातावरण अगदी भारावून गेले, तर भाविकांनी या कलाकृतीला उंच भरभरून प्रतिसाद दिला। या दोन्ही गणेशोत्सवांना गावातील अनेक क्रीडा मंडळांचा तसेच महिलांच्या बचत गटांचा भरभरून प्रतिसाद मिळाला। वीर बजरंग क्रीडा मंडळ, कमलेश्वर क्रीडा मंडळ, सिद्धिविनायक क्रीडा मंडळ, एकता क्रीडा मंडळ, प्रभात क्रीडा मंडळ, निवृत्तीदास साधक मंडळ, वाघरेश्वर क्रीडा मंडळ, मरीदेवी क्रीडा मंडळ यांच्यासह गावातील सर्व महिला बचत गट व अन्नपूर्णा महिला बचत गट यांनी या सजावटीची प्रशंसा केली। विशेष म्हणजे या सोहळ्याला मान्यवर व्यक्तींनी उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवला। यामध्ये ॲडव्होकेट DR पाटील सर, पोलीस इन्स्पेक्टर प्रवीण पाटील, MSCBचे ऑफिसर प्रसाद पाटील, मुंबई पोर्ट ट्रस्टचे तुषार प्रवीण पाटील, JSW मॅनेजर दीपिका अभिषेक पाटील, ब्लू डार्टचे मॅनेजर अभिषेक पाटील, ग्रामपंचायत सदस्य वनिता दिलीप पाटील, कल्पना प्रवीण पाटील, कादंबरी पाटील, पूर्ण पाटील, समृद्धी पाटील, डॉक्टर सौरभ पाटील, ध्रुवी पाटील, डॉक्टर श्रेयस पाटील, रायगड जिल्हा असोसिएशनचे लक्ष्मण पाटील तसेच अन्नपूर्णा संदेश पाटील यांचा समावेश होता। या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची विशेष शोभा अधिकच वाढली। गावातील गणेशोत्सव केवळ धार्मिक सोहळा ठरला नाही, तर तो एकात्मता, संस्कृती आणि समाज प्रबोधनाचा संदेश देणारा असा उत्सव ठरला। गावकऱ्यांच्या मनात कायमस्वरूपी ठसा उमटून बाप्पाला साश्रू पूर्ण नयनांनी निरोप देण्यात आला। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी संदेश पाटीलसह तृप्ती भोईर, मोठे शहापूर। आता आपण जाऊया महाराष्ट्राची शान या आमच्या रायगड जिल्ह्यामध्ये सुप्रसिद्ध, रायगड जिल्ह्यामध्येच नाही तर YouTube चॅनलच्या माध्यमातून आपण भारतभर नव्हे तर जगभरात पोहोचत असतो। आणि अलिबागचा कोळी या नावाने सुप्रसिद्ध असलेला जो चॅनल आहे अक्षय पाटलांचा, अलिबागचा कोळी, आज अक्षय पाटलांबरोबर योग आला या भेटीचा आणि त्यांच्या घरामध्ये आज ही जे नरक यातना जी आहे याच्याबद्दल त्यांनी आज इथे सुंदर अशी संकल्पना राबवून डेकोरेशन केलेलं आहे। त्यांना मी विचार की तुमची या मागची काय भावना आहे? तर सर्वप्रथम आवाज महामुंबईचा या चॅनलचं खूप खूप आभार की संदेश सर इथे आलेले आहेत। तर ह्या डेकोरेशन बद्दल जवळपास 6 महिन्यापासून संकल्पना होती मनात, हाच डेकोरेशन करायचा। तो काहीतरी साध्य झाला। आता तुम्ही व्हिडिओमध्ये तर पाहिला असेल, डेकोरेशन करायचं म्हणजे काहीतरी जवळपास 25 वर्ष झाले असतील आम्ही डेकोरेशन करतोय। काही ना काही युनिक म्हणजे काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न करतो आम्ही दरवर्षी डेकोरेशन मध्ये। यंदा पण तसाच प्रयत्न केलाय। जे आपण याच्यात नरकलोक मध्ये जी यातना होते, ज्या आपण पृथ्वीलोकामध्ये काहीतरी पाप करतो आणि जे नरकात पाठवलं जातं यमराजांनी, तर तिथे कोणती प्रकारच्या ज्या सजा आहेत त्या दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। जवळपास 28 सजा आहेत, त्यामध्ये 6 दाखवण्याचा प्रयत्न, जागेच्या अभावी काहीतरी थोडासा प्रॉब्लेम होता। आणि ही सर्व जी मेहनत आहे ती अनिल दादाने, आम्ही फक्त सांगतो म्हणजे आम्ही थोडीशी बघितलेली आहे। ओके, त्याच्या हिशोबाने आम्ही थोडीफार याच्यातून म्हणजे माहिती करून
तयार ओके. केलेले आहे. म्हणजे संकल्पना तुम्हाला नर्क यातना ह्या पद्धतीची नाते म्हणजे मनुष्य जन्मामध्ये माणसाने जो पाप केल्यानंतर जे आपल्याला यातना भोगाव्या लागतात त्याची संकल्पना घेऊन ह्या आमच्या मोठी शापूर गावचं काय नाव म्हणालात? अनिल दिलीप पाटील. अनिल दिलीप पाटील ह्या कलाकाराने आपली कला ही संपूर्ण महाराष्ट्रात जावी ह्या उद्देशाने आवाज महामुंबई चॅनेलचे संदेश पाटील इथपर्यंत आम्हाला या चॅनलला इथे येणे आपल्या कुटुंबाचा गणपती आपण इथे मांडला होता. त्याचं आपण चांगलं सजावट केली, सेलिब्रेशन केलं आणि आपल्या कुटुंबातील बहुतांशी जे सभासद आहेत ते सगळे सभासद या गणपती. माझं नाव प्रसाद पाटील आहे. 7 दिवसाचा गणपती गेल्यामुळे मला फार मन भरून आलेलं आहे, दुःख झालेलं आहे. असंच दरवर्षी सण येऊन आपण सगळेजण एकत्र यावे हीच गणपती बाप्पाच्या चरणी माझी नम्र प्रार्थना आहे. धन्यवाद प्रसाद. 12 तास ड्युटी करून मी आमच्या घरच्या गणपतीसाठी मला यायलाच लागतं, त्याप्रमाणे मी येतो आणि मला खूप आनंद होतो. माझ्या परिवारालासुद्धा खूप आनंद होतो. असंच माझ्या परिवाराने सर्वांनी यावं, दरवर्षी यावं आणि आनंद साजरा करावा. धन्यवाद पाटील साहेब. तुम्ही मुंबई पोलीस असून सुद्धा तुम्ही 5 दिवस गणपती किंवा 7 दिवस गणपती येतात. खूप घर भरलं असतं आणि आता कसं गणपती विसर्जन झाले थोडं वाईट पण वाटतं. ओके, धन्यवाद. पुढे मी जातो. आपलं नाव काय? वनिता दिलीप पाटील. हां, आज जो गणपती विसर्जन झालेला आहे तुम्हाला काय वाटतं? आजच्या दिवस तुमचे गणपती घरामध्ये होते, गणपती आले तेव्हा आईला झालेला, गणपती गेल्यानंतर सर्वांना दुःख झालं. पण गणपती हा उत्सव लोकमान्य टिळकांनी सुरुवात केली. कारण का सगळे नातेवाईक एकत्र यावे, द्वेष सगळं नष्ट व्हावं, एकत्र नांदावं. लोकमान्य टिळकांनी ही प्रथा सुरू केली. ओके, तुमचे चांगले विचार आहेत. आता ही बघा, ही इथे छोटी बालिका आहे, ही मला वाटतं वाशीवरून आलेली आहे. तुमचं नाव सांगा. जोरात बोला जरा. गणपती 7 दिवसाचे होते. खूप छान वाटलं, सगळे आम्ही एकत्र आलो. पण आज खूप वाईट वाटतं की बाप्पाला विसर्जन दिलंय आणि आनंदात दिलं, पण तरीसुद्धा थोडंसं दुःख आहे. थँक्यू. ओके, धन्यवाद. काय भावना आज आजच्या दिवशी? आजच्या दिवशी सगळ्यांनाच दुःख होतं, कारण बाप्पा आपण 7 दिवस त्याची प्रार्थना करतो, पूजा अर्चना करतो. गणपती बाप्पाचे आवडते मोदक, त्याला त्याच्यासाठी लागणारं सगळं आपण जे काही सजावटीसाठी जे आपण करतो, प्रत्येकजण स्वतःच्या परीने मेहनत घेतो. ज्याला जेवढं करता येईल तेवढं सगळीजणं करतो. पण जाताना गणपतीला सगळ्यांचं मन भरून येतं, तसं माझं पण आलेलं आहे. आणि आता पुढच्या वर्षी गणपती बाप्पा लवकर आपल्या घरी यावेत हीच